झेडपीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये काय राजकीय घडामोडी घडतात त्याचा फटाफट आढावा आपण घेणार आहोत। झेडपीचा रणसंग्राम या कार्यक्रमामधून सुरुवात करूयात मराठवाड्यापासून। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीचं मैदान आता सजू लागलं आहे आणि या मैदानामध्ये सर्वच पक्षांकडून उमेदवार उभे केले गेलेत, परंतु 54 पैकी 54 उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाला देता आले नाहीत। 50 उमेदवार देत शिवसेनेने यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर त्याखालोखाल 47 उमेदवार देत भाजप आणि राष्ट्रवादी आहे। राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसने जिल्ह्यातील 40 जागा लढवायचा निर्णय घेतला आहे, तर मनसेनं केवळ एका जागेसाठी उमेदवारी घोषित केलेली आहे। मातबर नेत्यांच्या निकटवर्तीयांना निवडून आणण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिकीट काटल्याचा आरोप आता कार्यकर्त्यांमधून होऊ लागला आहे आणि यामागे पाठीमागे सर्वपक्षीय मैत्री कारण असल्याचाही आरोप हे कार्यकर्ते करतायत। जालना जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये आता अधिकच वेग आलेला पाहायला मिळते। 2 दिवसापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 519 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अनेक गटामध्ये मोठ्या प्रमाणावर बंडाळीची शक्यता सर्वच पक्षांना वाटत असल्यामुळे अनेक पक्ष कामाला देखील लागलेली पाहायला मिळत आहे। येत्या 7 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिनांक असल्यामुळे तोपर्यंत हे बंडखोरांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेली पाहायला मिळते। आज भाजपकडून पक्षांच्या सर्वच उमेदवारांची पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मार्गदर्शन केलं। भाजपला ऐन निवडणुकीच्या तोंडावरती या बंडाळीचा सामना करावा लागू शकतो, कारण अनेक दिवसापासून तिकीट मिळण्याच्या आशेवरती अनेक उमेदवारांनी पक्षप्रवेश केला होता, मात्र तिकीट न मिळाल्याने त्याचा नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो। या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रथसप्तमीपर्यंत महिलांना हळदी कुंकवाच्या माध्यमातून बोलवून प्रचार करण्यात आला, पण आता रथसप्तमी संपल्यामुळे अनेकांनी महिलांचे मोर्चे आयोजित केलेत। तर ज्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांची तिकीट कन्फर्म झालेत अशा सर्वांनी गावांमधून रॅली काढणे, मंदिराच्या कट्ट्यावरती बसून लोकांना आपल्या उमेदवारीबाबत सांगणे, अशा पद्धतीनं गावोगाव प्रचार सुरू केला आहे। प्रत्येकाने गावामध्ये भेटीगाठीच्या अनेक फेरी पूर्ण केल्यात, तर सर्वाधिक जे राजकारण सुरू आहे ते गावातल्या पारांवरती आणि मंदिरांवरती, आणि तिथूनच आपल्याला का निवडून द्यावं हे मतदारांना पटवून देण्याचं काम सध्या जिल्हाभरात सुरू आहे। जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा एकही सदस्य निवडून आला नव्हता, परंतु यावेळेस केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आले आहे, त्यामुळे भाजपकडे देखील इच्छुक उमेदवारांची संख्या ही फार मोठी वाढली आहे। आज हिंगोलीमध्ये भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या 2 सभा झाल्या। या सभेमध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांनी व शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे, त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे। आज पंकजाताई मुंडेच्या 2 सभा घेऊन भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी मिळविण्याचे चित्र सध्या दिसत आहे। संजय घवाड, ABP माझा, हिंगोली।